How many players are there in gully cricket? That I don't know. 10, 11, 9. And you play gully cricket? स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा नवीन एक ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज 4:30 वाजता पूजा आहे आणि आम्ही जाणार आहोत 7:30 वाजता. पण आम्ही पाणी वगैरे भरत होतो. तर आता 9 वाजलेत. तर आम्ही तो एखाद तासाने निघू आहे ना. एखाद तासाने निघू. काय बोलते साई? वरती देवळात कधी जायचं आहे? कधी मला कोण घेईल बाबा? हा काय चालवत जावं ते? मग आता चालत गाडी तर गेली. मुंबईला गेली काल गाडी. आता माझ्याबरोबर चालत ये. हो तुझ्या चालत. हा चालवते का? हा माझ्यापेक्षा फिट आहे माहिती आहे. पाय पडून आलो होतो फक्त मूर्तीच्या. आज मंदिरात जाणार आहे. आज पूजा वगैरे असेल तिथे आता. आणि रात्रीचं कीर्तन आहे ते पण तुम्हाला दाखवू. ते तिथे पण जाणार आहे. आणि प्लस जेवण पण आहे. दोन्ही टाइम नाही दोन्ही टाइम माहित नाही. दुपारीचं आहे वाटतं. संध्याकाळचं सांगू नाही शकत तुम्हाला. आणि आता कालचाच कुर्ता आणि बाकीच्याने शर्ट वगैरे घातलेत. कारण की माझ्याकडे शर्ट जीन्स आणली नव्हती मी. माझ्याकडे टी शर्ट होता आणि मी जीन्स आणली नाही. बघा ही वाट आहे. हा शॉर्टकट आहे जायचा. एक मेन रस्ता होता तिथे जायचा. त्याच्याने गेलो नाही पण या वाटेने चाललो. वाटेवर जायला मजा वेगळी असते. 10 वाजले. 10 वाजता एवढं कडकडीत ऊन पडलं आहे. मला पण राऊंड मारत होतं माहिती आहे का साहिल? तेव्हा मी आणि पप्पा चालत होतो ना पुढे. ती वरती आपण खाली येतो बघ. तिथे आम्ही चालता चालता हवा चेंज होताना जाणवली माहिती आहे का. थंड म्हणजे वरती गरम होत होतं. जसं खाली आलो ना थंडी चालू. हवा सुटली ना तशी. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत मंदिरात. हे मंदिर आहे भैरी जोगेश्वरीचं. काल आपण इथेच आलो होतो. कालचा प्रोग्राम जरा थोडाच झाला. आजचा मेन आहे. आज पूजा आहे. तर जरा आतमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा हे आतमधून आहे. आता आतमध्ये सोडत नाही आहेत कारण की आतमध्ये पूजा चालू आहे. पूर्ण राम मंदिराचं जसं चालू होतं तसंच वाटतं एकदम. जेवण आहे हे बघा. हे सगळं इथे काय हो? पुलाव आहे. कुठली भाजी आहे? दाखव. येतं खेळता येतं का? इकडे दाखव. कबड्डी मध्ये टोटच कसं करतात? बिग रीडर ऑफ कबड्डी. I play in Mumbai Indians. Mumbai Indians. You can't speak English like me. Yes, talk in English. How you can talk English? Speak English. Yeah. Start. Ask me some question. I will answer it. I will ask you question. हाँ yes. बोल. काय हे चला चला. नाम तुझे घेता देवा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्याच आहेत मूर्त्या. ह्याच मूर्त्या कृष्णाशिले ह्या दगडाने बनवलेल्या आहेत. आणि जो हा मकरसुद्धा आहे बाजूला तुम्ही पाहताय दगडाचा मकर, तो सुद्धा त्याच दगडाने बनवलेला आहे. काय बोलतो? मग आम्ही कुठे बसू? आम्ही बसाय काय करू? चल जायचं ना. बसू मी. अरे ते का जे त्यांना चालता येत नाही बरोबर. अजून पवायची मम्मी आहे त्यांचा पण इश्यू आहे. अजून ते काका आहेत आणि ते काकी आहे. 4 झाली इकडे. बरं एक काम करा मी रोडवरनं जातो. कोण एक जागा खाली नको. चल राहून ते चालतच जातो. अरे पण त्यांना हे करायला नको. ते फिरवते
तर मित्रांनो कार्यक्रम झालाय. 2 वेळा आम्ही गाडीत बसलो दादाने नवीन कार घेतली होती तर त्याचं पूजा पण झाले. तर ती पूजा करून सगळे झालोय. आम्ही 2 वेळा गाडीत बसलोय, 2 वेळा उतरलाय आम्ही. मध्ये रस्त्यात देऊन हा मधल्या रस्त्यात देऊन आम्हाला उतरवलंय आणि आम्ही आता चालत येतोय तिघं चौघं. तो व्हॉट She is talking. She? He. No, she. You don't know the difference between gender. Yes, You know? I know. She means a girl. He means a boy. I know a joke. What joke? What do you mean by You joke? know the meaning of joke, Dad. What? You don't know the meaning. So you tell me na. You know it. Hare? First you told that I don't know. Leave. So you tell me. Hey, leave. Firo. I am a very big player. Which big player? I play What you play? gully cricket. What? I play gully cricket. Do you know the spelling of gully cricket? GULLY. Yes. CRISCKET. What do you mean by that? Huh? Gully cricket. What is that? I am the Badshah. How many players are there in gully cricket? That I don't know. 10, 11, 9. And you play gully cricket? You don't know You don't know how many players are there in gully cricket and you play gully cricket. घरी आलोय सगळा कार्यक्रम उरकून. आता 2 तासांनी परत जायचं आहे कीर्तनाला आणि जेवणसुद्धा आहे. संध्याकाळचं जेवण तिथेच आहे ना. संध्याकाळचं जेवण हो तिकडेच आहे. संध्याकाळचं जेवण तिथेच आहे. आता दुपारचं जेवणाला तर हालत खराब झाली. आम्ही एका पंक्तीत बसलो होतो, परत उठवलं आहे आम्हाला आणि मग आम्ही परत बसलो, एकदम शेवटच्या पंक्तीत बसलो, पण हालत खराब झाली जेवायला. आता बरं संध्याकाळी जायचं आहे, कीर्तनसुद्धा आहे, बघू तुम्हाला दाखवते. पण लवकर येणार, जास्त वेळ बसणार नाही कारण की आम्हाला उद्या मुंबईला जायचं आहे. 8ची कितीची गाडी आहे? 8:30ची एस टी. मग इथून 5 वाजता उठावं लागेल. सगळी तयारी वगैरे करून तिथे 7:30ला तरी टच झालं पाहिजे. 7:30 पावणे 7 वाजेपर्यंत हे झालं आहे. आता अजून एक कीर्तनाला जायचं आहे. व्हाईट टी शर्ट घातला आहे आणि खाली फुल ट्रॅक घातले, कुर्ता नाही घालून जात आहे. आणि जेवणसुद्धा आहे. 8ला जेवण आहे, 8 ते 9, 9:30 वाजेपर्यंत. तर जेवणसुद्धा येऊ. आता बघू. तात्या दूध काढतोय इथे पूर्ण काळोख आहे, ते दिसत नाही काय, तर बघू, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तात्या इथे दूध काढतोय बघा. हा बैलाचं दूध इथे तरी आहे, पुढे ये ना, टॉर्च दे मला. थांब ढकलू बिकलू नको, एकदम प्युअर ते हे कर. तर आम्ही आता आलो इथे आतमध्ये जेवायचं आहे. इथे सगळे हे लागलेत स्टॉल जत्रेचे. पाण्या आणि आतमध्ये जेवायला बसले सगळे. हा बघा रेडा खायला सुरू केला रेड्याने. मित्रांनो अजून आमचं जेवण झालेलं नाही आहे. गर्दी बघा तुम्ही इथे किती आहे. आमचा नंबर आज पण वाटतं आत्ता पण शेवटच्याच पंक्तीत लागेल.
आता कीर्तन संपलंय. इथे बघा लाईट गेलेली आहे सगळीकडे. अरे काय बोलत होतास तू महाराजांचं काय बोलला? काय म्हटलं कीर्तन झाल्यानंतरच गेलं बरं झालं. तर लहान पोरगड्यां पण झालं. हा बंद बघायचा पण गुन्हाला होता. हाच होता आजचा व्लॉग. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 200 वर्षानंतर तुला यावं लागेल. हा